त्यामध्ये जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा प्रमुख मी आहे. काँग्रेस पक्ष आणि तिसरा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेना आम्ही एकत्र राहणार आहोत. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला प्रतिसाद हा चांगला दिला. पण यामध्ये जसे 3 पक्ष होते तसे डावे उजवे कम्युनिस्ट शेतकरी कामगार पक्ष हेही त्याच्यामध्ये सहभागी होते की ज्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही. उद्याच्या विधानसभेमध्ये या सहकाऱ्यांच्या हिताची जपणूक करण्याची नैतिक जबाबदारी आम्हा लोकांची आहे आणि म्हणून त्यांच्या सहज आम्ही पुढे जावं असा प्रयत्न केला जाईल. यासंबंधी महत्त्वाच्या 3 पक्षांच्यामध्ये अद्याप वाटाघाटी जागेच्या वाटपाच्या झालेल्या नाही. पण ते आम्ही लवकरच सुरू करू. जागांची वाटणी करू आणि जागांची वाटणी केल्यानंतर त्या पक्षाच्या वतीनं त्या जागेनुसार त्यांचा उमेदवार याची निवड करू आणि कामाला लागू. 3 महिने हातामध्ये आहेत आणि त्यामुळे या 3 महिन्यात जे काही 2-2.5 महिन्यात प्रत्यक्ष मिळतील त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा हा आम्हा लोकांचा प्रयत्न आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज परिवर्तनाची गरज आहे आणि ती भूमिका जनतेच्या गरजेची पार पाडणं आमची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला लागतो. साहेब, काल राज ठाकरे असं म्हणले की लोकसभेच्या निवडणुकींनी सगळ्यांना जागा दाखवून दिली, जमिनीवर आणलं सगळ्यांना. माहिती नाही आम्हाला आमचे फायदे